आउटचं देखील इक्वेशन येईल, पण त्यासाठी ही मॅच जिंकायची आहे. ही मॅच पराभूत झाले तर या स्पर्धेपर्यंतचा प्रवास मी म्हणेन की इथवरच. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती 2 सलामीचे बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आशिष पाटील चाणे, आपण कुठे असाल पंचांच्या भूमिकेत जायचं. आशिष पाटील चला चला. चला आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. 2 सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय. दोन सलामीचे बॅटर्स. स्ट्रायकर एंड वरती गौरव आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय सुनील. गौरव आणि सुनीलची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. आणि गोलंदाजीवरती पिनू स्पोर्ट्स घोटावडे संघाकडनं षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती आपण गोलंदाज पाहतोय मयूर. वीर बजरंग युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी पाटील साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस मध्ये जे कार्यरत आहेत राहुलजी पाटील साहेब यांचं इथे शुभागमन झालं. वेलकम वेलकम वेलकम. आणि त्यांच्या समवेत आदरणीय राहुलजी पष्टे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे ओमसाई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ओमसाई क्रिकेट प्रीमियर लीग 2024. चला मॅचच्या दिशेने जातो. पहिल्याच बॉलवरती जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आलाय. चेंडू क्रमांक दुसरा लेग स्टंपला सोडून जाणारा, पंचांचा इशारा. वाईड चेंडू आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल आणि धाव संख्या फळकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली 1 आकडावरती, जिथे एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. पिनू स्पोर्ट्स घोटावडे संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. खूप चांगला पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या विपक्षामध्ये आईगावदेवी नाना स्पोर्ट्स चिंचवली संघ. ऑफ स्टंपच्या बाहेर, या आधी लेग स्टंप वरती, यावेळेस ऑफ स्टंप वरती आणि आणखी एक वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव दिली जाते आणि धाव संख्या फळकावरती जोडला जातील एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 आकडावरती. 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये आपण पाहतोय. गौरव आणि सुनीलची जोडी, ज्यामध्ये सुनीलवर जास्त लक्ष असेल या मॅचवर. यावेळेस पहा गौरवच्या बॅटमधनं प्रहार केलाय, हवेमध्ये चेंडू आहे आणि सरळ निघून जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. मोठा फटका आला. इथे फुलर लेनचा चेंडू होता, पण डीप झाला त्या क्रीज मध्ये चेंडू. आणि नंतर जर बघितला गेला तर षटकाराच्या नंतरचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या फळकावरती सगळी देखील पाहतीये. टोटल धाव्यांचा जर विचार केला फळकावरती आपण पाहतो टोटल 8 आकड्यावरती. चेंडूंचा जिथे आतापर्यंत खेळ समाप्त झाला 3, 8 धावा फळकावरती आहेत. चौथा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉट मिड ऑनला चेंडूला अडवलं जात आहे आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणखी एक ऍड केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला टोटल 9 आकड्यावरती. चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झाला आतापर्यंत 4.
4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 9. गोलंदाज तयार. शेवटचा अंतिम चेंडू असावा. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला आणि तदनंतर डॉट बॉल. निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 5 चेंडूंचा खेळ आता समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 9 या आकडावरती. शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम चेंडू. बॉल तयार. यावेळेस पहा पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळेस कनेक्शन चांगला. चेंडू निघून जाईल सरळ. सुनीलच्या बॅट मधून येणारा हा चौकार. चला धावसंख्या फळकावरती 13 या आकडावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि आता जर बघितलं गेलं तर इथे पंचांचा इशारा येतो वाईडच्या स्वरूपामध्ये एक एक्स्ट्रा धाव मिळेल आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 14 या आकडावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 समाप्त झालं. दुसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाजीवरती गोलंदाज पाहतोय कपिल. स्ट्रायकर एंडला गौरव. रिव्हर्स स्वीप पुन्हा एकदा अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न करतील. नाही अडू शकले आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला. 18 आकडावरती 18 आकडावरती धावसंख्या फळकावरती पाहतोय. षटक जिथे प्रगतीपथावरती दुसरं चालू आहे. अजून एक चांगला चेंडू. तितक्या चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षक पाठीमागे चेंडू लढवण्याचा प्रयत्न आणि फेकी करेपर्यंत पहा वेगाने डाईव्ह केलं गेलंय आणि पंचांचा इशारा. फलंदाज नाही पोहोचू शकला क्रीज पर्यंत आणि विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. झटका क्रमांक 1 रनआउटच्या माध्यमातून गौरवला माघारी परतावं लागेल. आकडावरती धावसंख्या फळकावरती आहे आणि 19 आकडावरती विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर परतला गेला. चेंडूचा जिथे खेळ समाप्त झाला आतापर्यंत टोटल 2. चेंडू क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. दरम्यान वीर बजरंग युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय
राहुलजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि त्यांच्या समवेत जर बघितलं गेलं तर महाराष्ट्र पोलीस आदरणीय राहुलजी पाटील साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांना देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. ओम साई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ओम साई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 आणि इथे पहा साहेबांच्या आगमनाला इथे षटकाराने आपण आगमन होताना पाहायला मिळेल आणि 6 धावा फलकावरती जोडल्या जातील. फलकावरती षटकाराने वाढली. तदनंतर जर इथे बघितलं तर डॉट बॉलची समाप्ती देखील पाहायला मिळेल. कधी फलंदाज अटॅक करतोय, कधी गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करतोय. धावा फलकावरती जर बघितला गेला तर टोटल 25 आकडावरती आहेत, जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या मॅच आपण पाहतो आज आजच्या दिवसामध्ये. शेवटचा अंतिम चेंडू असेल गोलंदाज यार. अजून एक डौलदार, बहारदार, चमकदार, शानदार, दमदार षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढेल. जाता जाता षटकाराने पाठवलं या गोलंदाजाला कपिलला आणि टोटल धावसंख्या फलकावरती जोडला गेला 31. 31 आकड्यावरती दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे, त्यामुळे आता या मैदानावरती लढतात पूर्णपणे. पिनू स्पोर्ट्स गोटावडे संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट्स गावदेवी नाना स्पोर्ट्स चिंचवली संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. दोन्ही संघांना महत्वाच्या. एक असा संघ आहे ज्याने 3 मॅच जिंकलात, 4थी जिंकली तर ऑलमोस्ट 80% या 90% कन्फर्म होतील ते टॉप 4 मध्ये. आणि दुसऱ्या बाजूला एक असा संघ आहे की जो 3 मॅच जिंकून अर्थात 2 जिंकलाय म्हणजे तिसरी जिंकले तर मग 50-50, मग डिपेंड बॉल आउट काय सिच्युएशन येईल त्यानुसार, पण ऍटलीस्ट 50% कन्फर्मेशन होऊ शकतो की क्वालिफाय होण्याचे चान्सेस. पण पिनू स्पोर्ट्स गोटावडे संघ मी म्हणेन की मॅच जिंकली तर ऑलमोस्ट क्लिअर होत आहेत आणि ही मॅच जर ते हरले तर ते देखील मग 50-50 वरती आहेत. सो या मॅच दोन्ही संघांसाठी फार इम्पॉर्टंट आहे. प्रीमियर लीग मध्ये आपण अनेकदा पाहतो ना की शेवटचा अंतिम दिवस अशाच प्रकारची कॅल्क्युलेशन्स असतात, त्यामुळे काही कळत नाही कोण पुढे कोण पाठी आहे. पण 1 ते 2 असे संघ असतात की जे ऑलमोस्ट सगळ्या मॅच जिंकलेले असतात आणि 1 हँडेडली चालत असतात. आणि असे 2 संघ आहेत जे एका बाजूने वीर बजरंग खरिवली आपण संघ पाहिला, दुसऱ्या बाजूने जर बघितला गेला तर रोहित स्पोर्ट्स रवदी पासगाव संघ. हे 2 संघ आता सध्याच्या घडीला टॉप 1 आणि टॉप 2च्या रँकच्या रेसमध्ये आहेत. आणि एक संधी देखील असेल टॉप 1 आणि टॉप 2 मध्ये जे संघ असतील त्यांना फर्स्ट सेमीफायनल जो जिंकेल तो डिरेक्टली फायनल मध्ये आणि जो पराभव होईल तो सेकंड क्वार्टर फायनलच्या मॅच मधला विजया संघासोबत खेळेल. सो एक चान्सेस त्यांना एक्स्ट्रा असेल. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला जाईल, इथे अडवण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. फेकी करेपर्यंत धावसंख्या फलकावरती वाढेल. धाव फलकावरती जर बघितली गेली तर 1 ने धाव फलकावरती धावसंख्या फलकावरती 1 ने वाढली जाऊन पोहोचली 32 आकडावरती. षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती आपण कुणालला पाहतोय. गोलंदाज 32 फलकावरती आपण पाहतोय. बोलो तयार. हा पहा सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, चेंडूला नाही अडवू शकले आणि चेंडू निघून जातोय. चौकाराकरिता 4 धावा. धावसंख्या फलकावरती 36. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक अडवतील. फेकी करेपर्यंत धावसंख्या फलकावरती जर बघितलं गेलं तर आता एक्स्ट्रा धाव मिळेल, कारण की चेंडूला अडवता नाही आलं. अजून एक धावेचा प्रयत्न होता. धावा फलकावरती 2च मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आहेत, त्या म्हणजे टोटल 38.
चेंडूंचा खेळ समाप्त झाला. टोटल या षटकातील आतापर्यंत 3 आणि या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 38 वरती विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर परतले गेलेत. बाद होताना फलंदाज आपण पाहिलं अक्षय बाद झाला. आता नवीन बॅटर आपण मयूर भोईरला पाहतोय. आणि स्ट्रायकर एंडचा जर विचार केला तर स्ट्रायकर एंड वरती असतील सुनील, जे आतापर्यंतच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये टॉप बॅटिंग रनच्या रँकिंग मध्ये सेकंड पोझिशन वरती आहेत. पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणखी 4 धावा ऍड केल्या जातील आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील फळकावरती वाढतायत. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला 42 आकड्यावरती, जिथे 4 चेंडूंचा खेळ समाप्त. तर बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. कल्पेश देखील दिसतात आज इन ऍक्शन खेळताना, सो ते देखील बॅटिंग करू शकतात आणि कदाचित बॉलिंग करतील असं वाटतं मला. पुढचा बॉल इथे जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा येतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल आणि डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 42 फळकावरती आहेत. यावेळेस बाहेर चेंडू पंचांचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, वाईडच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 43 धावा फळकावरती जोडला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू या पहिल्या पूर्वार्धामधला. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाऊन अगदी आदळला गेला स्टँड पर्यंत आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. कुठल्याच प्रकारची धाव नसेल. धावा फळकावरती टोटल 43 विजयासाठी 44 धावांचा आव्हान. आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी वीर बजरंग युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असलेले सर्वांचे कोड व्यक्तिमत्व राहुलजी पाटील यांना देखील मी विनंती करतोय. या दोघांना विनंती करेन की आपल्या नाणेफेकीचा कौल करायचा. यानंतर होणाऱ्या मॅच आपण करणार आहोत टॉस. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. नाणेफेकीचं कौल केलं जात आहे. आपण पाहू शकाल 2 संघांचे कर्णधार. एका बाजूने वीर बजरंग युवा प्रतिष्ठान करिवली संघाचे कर्णधार आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर वीरा स्पोर्ट्स महिंदे संघाचे कर्णधार. टॉस केलं जात आहे.
कॉलिंग दिली गेली आहे आणि नाणेफेकीचं कौल जिंकलंय ते म्हणजेच वीरा स्पोर्ट्स महिंदे संघाने. कुठची हा नक्कीच हाय प्रेशर मॅच आहे. खरिवली वॉन द टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॉल फर्स्ट क्षेत्ररक्षण निवडलं गेलंय टीम खरिवली. चला जातोय मॅचच्या दिशेने. पिनू स्पोर्ट्स आपण घोटावडे संघ विपक्षामध्ये आहे गवदेवी नाना स्पोर्ट चिंचवली संघ या दोन संघांना लढताना पाहतोय ज्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना धाव फलकावरती बनवला 43 बनवला 44 रनचेस आहे. दोन सलामीचे बॅटर्स अबी आणि जितेश पष्टेची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं गौरवला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. बॅटिंग गौरवने चांगली केली होती. आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये गौरवला आणलं गेलंय. अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय चिंचवली संघाकडनं. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल उडवलाय आणि पाठवलंय देखील. हा जल्लोष पहा घोटावडेकरांचं समर्थकांचा आणि पहिलाच बॉल वरती 6. धावसंख्या फलकावरती 6. एका चेंडूचा खेळ समाप्त. बॉल तयार. पुन्हा उडवण्याचा प्रयत्न. बॅटची खडा. तू है शेर तो मैं भी हूं. 1.25 शेर दाखवताना गोलंदाज. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. हा जगोरे हा जशोरे नाचो 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 वीर नाचो. बॅक टू बॅक दुसरा झटका. आता मॅच मध्ये देखील थोडासा ट्विस्ट पाहायला मिळतो. हटा सावन की घटा
पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावा 6 फलकावरती आता 2 विकेट देखील गमावलेत. बोला तयार. पुढचा बॉल आल्याला खेळण्याचा प्रयत्न आहे. गॅप शोधलं गेलं आणि चेंडूला पाठवलंय सरळ डीप थर्ड मॅनला चौकाराकरिता 4. धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलंच प्रगतीपथावरती आहे. बॉल तयार. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले गेले आणि अजून एक विकेट पाहायला मिळतोय. येणारा फलंदाज मोठे फटके खेळतोय नक्कीच, पण त्यांना पारी त्यांची मोठी जास्त लांबी नाही करू शकत आणि हा दुसरा विकेट पाहायला मिळेल. या षटकामध्ये जर बघितला गेला तर तिसरा विकेट आहे. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती टोटल 10 या आकड्यावरती. जिथे विकेट गमावले गेले टोटल 3. नवीन बॅटर वीरूला आपण पाहतोय. आता इथून घोटावडे संघ अर्थात पिनू स्पोर्ट्स घोटावडे संघाने आणखी एक विकेट गमावला गेला ना तर परिस्थिती थोडीशी बिकट येऊ शकते. कारण की पहिल्या षटकामध्ये ऑलरेडी 3 विकेट गमावले गेले. आता इथून पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. मग थोडासा येणाऱ्या पुढच्या 3 ते 4 चेंडूवरती जरी धावा आला नाही तरी चालेल, पण विकेट वाचवणं फार मोठी गरजेची गोष्ट आहे मैदानावरती. थोडासा संयम ठेवावा लागेल कारण की येणारा प्रत्येक फलंदाज मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बघा मॅच अंतिम क्षणी जवळ येते. मॅच कितीही मोठी असू दे, पण त्यासाठी तुमच्याकडे विकेट असणं गरजेचं आहे. बोलो तयार. शेवटचा अंतिम चेंडू लॉफ करायचा आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकले नाही आणि वीरोच्या बॅटमधनं आल्या आल्या प्रहार. चेंडू येतोय 4. मदतीने धावसंख्या फलकावरती एका षटकाचा खेळ समाप्त झाला. जाऊन पोहोचला गेल्या 3 विकेट गमावताना 14 या आकड्यावरती. पॅलेन्स मोमेंट वरती आता आपल्याला मॅच पाहायला मिळते. एका बाजूने पिनू स्पोर्ट्स घोटावडे संघ, दुसऱ्या बाजूने आईगाव देवी नाना स्पोर्ट्स चिंचवली संघ. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघांना विजय हवा आहे या मॅच मध्ये टिकून राहण्यासाठी. सो त्यासाठी त्या अस्तित्वाची लढाई या स्पर्धेमध्ये कायम ठेवण्याचं अस्तित्व आणि त्या अस्तित्वाची लढाई आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जोडला गेला 14 या आकड्यावरती. टार्गेटचा जर विचार केला तर 44 पाठलाग करतायत. त्यामुळे आता जर बघितलं तर 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये इक्वेशन जर बघितलं हे पॉइंट टेबल जर बघितलं गेलं तर टॉप 1 वरती आपण टीम रोहित स्पोर्ट्स पाचगाव संघाला पाहतोय, ज्यांनी 6 मॅच खेळताना 6च्या 6 मॅच जिंकलेत, एकही लूज झालेला नाही. 12 पॉइंट आहेत. तदनंतर वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ, ज्याने 6 मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर 4 जिंकलेत, 2 मॅच पराभूत झालेत. तदनंतर बाबा टायगर्स 6 मॅच मध्ये 3 जिंकले 3 हरलेत. तदनंतर पिनू स्पोर्ट्स घोटावडे संघ जे 6 मधून 3 जिंकले 3 हरलेत आणि 4 पोझिशनवर जर ही मॅच जिंकतात तर 7 मॅच मधून ते 4 जिंकतात आणि 3 हरले, म्हणजे ते जाऊन पोहोचतील सरळ 3rd नंबर वरती. आणि जर मॅच पराभूत झाले तर मग घसरेल. तदनंतर जर बघितलं गेलं तर महिंदे संघाला आपण पाहतोय जे 6 मधले 2 जिंकलेत 4 हरलेत. त्यांची येणारी पुढची मॅच इम्पॉर्टंट आहे. तदनंतर टीम एसजे स्पोर्ट्स वडवली जे 6 मधून 2 जिंकलेत. आईगाव देवी स्पोर्ट्स चिंचवली ते देखील 6 मधून 2 जिंकले. जय बजरंग कुंदे हे देखील 6 मधून 2 जिंकलेत. म्हणजेच 1 2 3 4 संघ असे आहेत की जे 6 मधून मॅच जिंकलेत 2. जातो मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. यावेळेस षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाजीवरती गोलंदाज आपण अजयला पाहतोय आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली.
अजय पाटील आहेत आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे, देखील धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली 15 आकड्यावरती. पुढचा बॉल ऑफ केलाय, उंची आहे, लांबी आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि 6 धावा देखील आहेत. पहिला चेंडूवरती जर बघितलं गेलं तर मागच्या षटकामध्ये शेवटचा अंतिम चेंडू खेळण्यासाठी आला चौकार, मग तदनंतर आता स्ट्रायकर एंडला आणला आणि सरळ पाठवलं षटकाराकरिता. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑफचा खेळाडू तिथपर्यंत पोहोचले गेले, फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल देखील जाऊन पोहोचला गेला 22 आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती जिथे आपण दुसरं पाहतोय 44 आव्हान दिला गेलाय. वीरूने बनवल्या 3 चेंडूमध्ये 11 आणि जितेश पष्टे 1 चेंडू 1 धाव. बघा दोन्ही असे फलंदाज आहेत की जे मॅच फिनिश करू शकतात. ठाऊक आहे त्यांना मॅच कशी फिनिश करायची. हवेमध्ये चेंडू, मिस टाइम, नाही पोहोचू शकले क्षेत्ररक्षक. आता धावा मिळतील कारण की एक्स्ट्राच्या स्वरूपात या धावा आल्यात. 2 धावा पाहायला मिळतात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढल्या गेल्या. धावा फळकावरती जाऊन पोहोचतात टोटल 24 आकड्यावरती. ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो ना की हे 2 असे फलंदाज आहेत ना की त्यांना मॅच कशी फिनिश करायचं आहे ठाऊक आहे, त्यामुळे हे मैदानावरती जितकं टिकतील तितका बेनिफिट. 8 चेंडू 20 धावा. येणारे पुढचे 2 चेंडू महत्वाचे. गोलंदाज तयार, लॉफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आता पुन्हा सरसावतील. यावेळेस एक सुंदर झेल टिपली जाईल आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. हा झटका महत्वाचा होता कारण की कर्णधार माघारी आलेत आणि इथून जितेश पष्टेचा विकेट माघारी परतल्यानंतर मॅच कशा प्रकारची बनेल हे बघावं लागेल. कारण की मॅच मध्ये इक्वेशन आहे 7 चेंडू 20 धावा. विकेट पाहायला मिळाला, जितेश पष्टेला माघारी परतले गेलेत आणि आता माचं समीकरण देखील थोडंसं का होईना पण बदलतंय. शेवटचा अंतिम हा चेंडू महत्वाचा. इथे मोठा फटक्याचा विचार केला, रिस्क आहे तो रिस्क आहे, तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. शेवटचा अंतिम चेंडू, अमन अजय काही म्हणा. चला या चेंडूवरती जर षटकार आला तर पिनू स्पोर्ट्स घोटावडेचे संघ मालक यांच्या माध्यमातून रोख रक्कम कॅश प्राइज 500 रुपये. अमन है तो सब कुछ मुमकिन है कारण की असा खेळाडू आहे की मागच्या संगमामध्ये आय थिंक 5 चेंडू आणि 5 रिव्हर्स स्वीप षटकार मारले होते अमनने. हा विक्रम अमनच्या नावावरती आहे. बोला तयार. यावेळेस चांगला चेंडू होता, फुलर लेनचा. 1 धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेची कॉलिंग नाहीये. काय घडत होतं, कॉलिंग लडबडली होती. इथे विरोची विकेट इम्पॅक्ट करते त्यामुळे एकच धाव असेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर धावसंख्या फळकावरती 25 आकडावरती जाऊन पोहोचला गेलात आणि आता विजयासाठी 6 चेंडू 19चं समीकरण. 6 में बनाने 19 रन, 6 मध्ये बनवायचे 19 धावा. मस्त मॅच, जबरदस्त मॅच, अगदी चांगल्या पद्धतीने रंगताना आपण मॅचला पाहिलंय. 44 धावा प्रथमतः टार्गेट दिला गेला, त्याचा पाठलाग करताना धावा बनवला 25, अजून 19 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या पुढचे 6 चेंडू मध्ये. आणि आता एंडचा जर विचार केला ना तर हा गोलंदाजाचा एंड आहे कारण की इथून हवा लेफ्ट हँडेड बॅट्समनला आपण पाहतोय. त्यामुळे आता कुठल्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज बनवल्या जातील पाहणं गरजेचं आहे. पण या एंडने जर बघितलं गेलं तर मागचीच मॅच आपण पाहिलं जिथे टीम वडवली स्पोर्ट्स वडवली संघाचा आपण खेळाडू पाहिला विकीला, ज्याने या एंड वरती 6 चेंडू 30 धावांची गरज होती आणि ते 2 मोठे ब्लास्ट पाहिले होते. तिसरा देखील ऑलमोस्ट आला होता पण चेंडू लढवला गेला. सो या एंडने काही घडू शकतं.
चला अमन आहे स्ट्रायकर एंड वरती. ज्या पद्धतीने चर्चा केली होती की या विभागामध्ये किंवा मी म्हणेन की अमनच्या नावावरती एक वेगळा रेकॉर्ड आहे. 5 चेंडूमध्ये 5 रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केले होते लगातारचे. बोलो तयार. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. टायमिंग प्रॉपर आहे आणि तदनंतर धावा देखील 6. म्हटलं होतं ना अमन है तो सब कुछ मुमकिन है. 6 धावा पहिलाच बॉलवर. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता. वाटची कडा घेतली आहे स्ट्रायकर एंड वरती फेकी. एक धाव तर बनवली जाईल. दुसरी धाव इथून कॉलिंग दिली जाते. रनआउटची संधी देखील असेल आणि पंचांचा इशारा. 2 धावा सुखरूप पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्यात. जिथे एकही धाव नव्हती ना तिथे टोटल 2 धावा पाहायला मिळाल्या. पहिला 2 चेंडूवरती धावा आल्या 8. आता बनवायच्या 4 मध्ये 11. अजून एखादा चांगला चेंडू जर आला, विकेट मिळाला, डॉट बॉल आला तर मग पुन्हा मॅच फसताना मिळेल. कारण की 3-11चं इक्वेशन मग तुमच्या माइंड मध्ये इतकं आहे की 2 मोठे फटके. पण इथे एखादा मोठा फटका आला ना तर मॅच क्लिअर होईल. म्हणून क्रिकेट मध्ये मानसिकता फार महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही कोणत्या पॉइंट व्ह्यूने बघता. बोलो तयार. आपटून टाकण्याचा प्रयत्न. सबसे बड़ी गलती. छोटी गेंद यानी खोटी गेंद. षटकार. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय. फलंदाजी का बॅटिंग करतोय मग जबरदस्त. कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं. तशा प्रकारची बॅटिंग मैदानावरती करतोय. ज्या एंडने धावा बनत नाही त्याच एंडला धावा बनवल्यात अमनने. अजून एक लव फुलटो असावे मध्ये आणि बॉल चाललाय. चलो चलो खत्म मैच. 3 गेंदों में 3 छक्के और यहाँ पे जीत चुकी है मुकाबला पीनू स्पोर्ट्स घोटावड़े. क्या मैच फिनिश किया अपने अंदाज में. आणि अमन साठी माणिकदादा भोईर यांच्या माध्यमातून रोख रक्कम कॅश प्राइज 1001 रुपयाचं. जो संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये पराभवाच्या छायामध्ये होता, जो संघ पहिला 3 मॅच हरला होता, तदनंतर गाडी ट्रॅक वरती आली, गाडी रुलावरती आली आणि आता यांना थांबवणं देखील मुश्किल होत चाललंय. चला नेक्स्ट मॅच आपण लगेच तयार करायची. एक जबरदस्त